तर विदर्भात देखील आज सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गडचिरोलीत झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नागपुरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। हवामान विभागाने आज विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी पावसाचे वेगवेगळे अलर्ट जारी केलेले आहे। चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। खरं पाहिलं तर गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये कालही पावसाचा रेड अलर्ट होता, मात्र काल तेवढा दमदार पाऊस दोन्ही जिल्ह्यांमध्ये पडलेला नव्हता। मात्र आज दमदार पावसाची शक्यता आहे। याशिवाय नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। नागपुरातही आज सकाळपासून पावसाची सुरुवात झालेली आहे। पहाटेच्या सुमारास पाऊस जो आहे तो जोरदार होता, दमदार होता, मात्र गेल्या तासभरापासून पावसाची रिपरिप जी आहे ती नागपुरात पाहायला मिळत आहे। विदर्भामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस जो आहे तो कमी होता, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण जो आहे तो निर्माण झालेला होता। प्रशासनामध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झालेला होता, कारण विदर्भातील मोठी, मध्यम आणि लघु स्वरूपाची जी धरणं आहेत ती गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये पाणी साठा जो आहे तो कमी होता। मात्र जुलै महिन्यामध्ये पाऊस जो आहे तो दमदारपणे विदर्भात सर्वत्र बरसतोय, त्यामुळे ज्या पाणी साठ्याची जी चिंता आहे ती आता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे आणि शेतीच्या कामांनाही गती मिळाली आहे। मात्र ज्या अर्थी आज विदर्भातील 2 जिल्ह्यांमध्ये म्हणजे चंद्रपूर आणि गोंदियामध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे आणि 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज दिवसभर विदर्भात दमदारपणे पाऊस बरसेल अशी शक्यता आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।